जालन्यात डिलिव्हरीनंतर महिलेचा मृत्यू. खासगी रुग्णालयात उपचारादरम्यानची घटना. जालना येथे प्रसूतीनंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना या महिलेचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. कोमल चव्हाण असं मृत महिलेचं नाव असून त्या अवघ्या 20 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी सुमारे 11 वाजता कोमल चव्हाण यांना जालना येथील जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास त्यांची नैसर्गिक प्रसूती झाली आणि त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर त्यांना रक्तस्राव सुरू झाला. डॉक्टरांनी तातडीनं उपचार करत ऑपरेशन केले आणि रक्तस्राव नियंत्रणात आणला. तरीही त्यांची प्रकृती गंभीरच राहिली. संध्याकाळी 4:30च्या सुमारास पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू झाली. मात्र नातेवाईकांच्या इच्छेनुसार त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मयत कोमल चव्हाण या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील हनुमतखेड येथील रहिवासी होत्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. नेमकं त्या महिलेची डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, बाळ पण सुखरूप आहे. आता नेमकं काय तिला असा प्रॉब्लेम झाला होता की तिचा मृत्यू झाला? काल जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये एक 20 वर्षीय महिलेचा डिलिव्हरी झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला. रक्तस्राव सुरू झाल्यामुळे सर्व प्रकारची उपाययोजना या रुग्णालय स्तरावर 4 डॉक्टरांच्या पथकामार्फत सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या आणि तरी पण रक्तस्राव थांबण्याच्या बाबत प्रतिसाद पाहिजे तसा मिळत नव्हता. त्यामुळे स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सर्व एक्सपर्टनी महिलेवर रक्तस्राव थांबण्यासाठी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन नंतर रक्तस्राव थांबला होता. परंतु महिलेला अतिकाळजीसाठी अतिदक्षता विभागाची गरज होती, म्हणून पुढील उपचारासाठी हायर सेंटरला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर रात्री 10 वाजता उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे महिलेचा मृत्यू झालेला आहे. आपण पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्येच संदर्भित केलेलं होतं, परंतु नातेवाईकांच्या इच्छेनुसार आणि तात्काळ उपचार मिळावेत म्हणून खाजगी रुग्णालयामध्ये त्यांनी शिफ्ट केले.